पोलीस भरतीमध्ये कंपनीच्या उत्पादनाच्या सरासरीवरती प्रश्न विचारले जातातच. त्यातीलच हा एक प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न पाहूयात काय आहे. एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5,000 किलो आहे आणि पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4,000 किलो आहे आणि शेवटच्या 4 दिवसांचे सरासरी उत्पादन 6,000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की आठवड्यामध्ये असतात 7 दिवस. पहिल्या 7 दिवस, पहिल्या तारखेपासूनचे 7 दिवस म्हणजे 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4, 5, 6 आणि 7 हे 7 दिवस झाले आठवड्याचे. तर संपूर्ण आठवड्याची सरासरी 5,000 किलो आहे. जर आपल्याला संपूर्ण आठवड्याचं उत्पादन काढायचं असेल तर आपण कसं काढणार? 5,000 गुणिले 7 बरोबर येणार 35,000. हे त्या संपूर्ण आठवड्याचे उत्पादन झालं. आता त्याच्यानंतर पहिल्या 4 दिवसांचे सरासरी उत्पादन हे 4,000 आहे. म्हणजेच किती? पहिल्या 4 तारखेपर्यंतचे उत्पादन हे 4,000 किलोची सरासरी आहे. म्हणजे पूर्ण 4 दिवसाचे उत्पादन किती असेल? तर ते असेल 4 गुणिले 4,000. ते झाले 16,000. हे पहिल्या 4 दिवसाचं उत्पादन आहे. आता दुसऱ्या 4 दिवसाचं उत्पादन काय आहे? शेवटच्या 4 दिवसाचं तर ते आहे 6,000 किलो. म्हणजे कुठल्या 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत. म्हणजेच ते किती असेल? 4 गुणिले 6,000 किलो. म्हणजेच त्या 4 दिवसाचे उत्पादन असेल 24,000 किलो. आणि जर संपूर्ण आठवड्याचे उत्पादन 35,000 किलो आहे आणि ह्या 4 दिवसाचे 16,000 आणि 24,000 जर ह्या दोघांची बेरीज केली तर ती येते 40,000 किलो. म्हणजेच त्यामध्ये किती दिवसाचे असेल? 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा आणि 4 तारखेचं हे दोनदा उत्पादन असेल त्याच्यामध्ये. 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख. जर ह्याच्यातून पूर्ण आठवड्याचं, ह्याच्यामधून जर आठवड्याचं उत्पादन वजा केलं तर एका 4 दिवसात, चौथ्या दिवसाचं उत्पादन आपल्याला शिल्लक राहील. जे की किती राहील? 40,000 किलो वजा 35,000 म्हणजेच किती? तर ते असेल 5,000 किलो. हे झाले आपल्या चौथ्या दिवसाचं उत्पादन, जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे.